माझे आणि श्री विष्णू यांचे तेज परत यावे यासाठी दक्ष आणि सनक यांनी भगवतीची आराधना केली। या देवी सर्वभूतेषु तेज रूपेण संस्थिता यशामा देहि मा देहि श्री भगवती देवी नमोस्तुते। नमो देवै महादेवै शिवाये सततम नमः। नमः प्रकृते भद्राये नियता प्रणता स्मता। ब्रह्मपुत्र दक्ष, सनक, मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे। मी तुम्हाला काय वर देऊ? हे माते, तू सर्वज्ञानी आहेस। तू भूत वर्तमान भविष्य सर्व जाणते आहेस। श्री महादेव आणि माझे आराध्य श्री विष्णू हे निस्तेज झाले आहे, त्यांना पुन्हा तेज प्राप्त हो। हे दक्ष, तुझी इच्छा पूर्ण होईल। विष्णूंना आणि महादेवांना त्यांचे तेज पुन्हा प्राप्त होईल। हे देवी भगवती, अनंत काळासाठी तुझे ऋण माझ्यावर राहतील। दक्ष, तुझी साधना केलीस ते पाहून आज मी भविष्यात काय घडणार आहे याची मी घोषणा करते आहे। मी तुझ्याच पोटी सतीच्या रूपात जन्म घेईल आणि इथून एका नव्या पर्वाला सुरुवात होईल। देवी भगवती माझ्या पोटी जन्म घेणार। लावू का? हो, असाच लावू ना। आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात। मी बाहेर तुमची वाट बघते।